ए मिरी, हे बघ मी माझ्यासाठी मस्त शर्ट आणलाय. हे तू काय घेतलंयस? मला वाटलं होतं तुला फॅशन बद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. अरे हा एक उत्तम शर्ट आहे. अरे मित्रा, तू बारकोड असल्यासारखा दिसतोयस. शी. हा शर्ट तुला चांगला वाटत नाहीये? नाही, अजिबात नाही. आपण लगेच दुकानात परत जाऊन हा बदलून काहीतरी वेगळं आणूयात. बर, मला वाटलं हा चांगला दिसतोय. पण ठीक आहे, चल आपण जाऊयात. आपल्याला तिकडे जायचंय. मी आपल्यासाठी काय करू शकतो सर? माझ्या या मित्रांनी हा शर्ट थोड्या वेळापूर्वी विकत घेतला. आम्हाला तो बदलून घ्यायचा आहे. चिंता नाही सर, मला फक्त त्यावरचे लेबल बघू द्या. हे घ्या सर, ची किंमत 600 रुपये आहे. तुम्ही याच किमती एवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचा शर्ट विकत घेऊ शकता. अरे मिरी, त्या विक्रेत्याला या शर्टची किंमत फक्त या रेघांकडे बघून कशी काय कळली? या रेघा तर शर्ट वरच्या रेघासारख्याच आहेत. तू मला याच कोड सारखा दिसतोयस म्हणूनच चिडवत होतास ना? हो तिरी, मी तेच म्हणत होतो. ह्या कोडला बारकोड असं म्हणतात. बारकोड म्हणजे नक्की काय? तिरी, तुला दिसलंच असेल की हा कोड रेघांपासून बनलेला आहे, ज्यांच्या जाडीमध्ये फरक आहे. त्यांची ही रचना जगात एकमेव आहे आणि ती आपण कुठल्याही वस्तूशी जोडू शकतो. या ठिकाणी तो या शर्ट साठी निश्चित केलेला आहे. मिरी, ते ठीक आहे, पण त्यामुळे शर्टची किंमत कशी काय सांगता येऊ शकते रे? अरे मिरी, किंमत, उत्पादकाचे नाव, उत्पादनाची तारीख यासारखी शर्ट बद्दलची माहिती कम्प्युटरवर बारकोडच्या संबंधाने आधीच साठवून ठेवलेली असते. अच्छा, म्हणजे त्यांनी ते यंत्र कोड वाचण्यासाठी वापरलं का? त्याने वापरलेल्या डिव्हाइसला बारकोड रीडर असं म्हणतात. तो एक प्रकारचा स्कॅनर असतो जो कोड स्कॅन करून त्याची ओळख पटवतो. त्यानंतर ती माहिती कम्प्युटरला पाठवली जाते आणि मग कम्प्युटर त्या कोडचे रूपांतर करून त्याच्याशी संबंधित माहिती दाखवतो. अरे मिरी, हे तंत्रज्ञान फारच भारी आहे रे. या दुकानांमध्ये UPC म्हणजे युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड नावाची यंत्रणा वापरली जाते. माझ्या अंदाजाने उत्पादनांची माहिती आणि त्यांचे ठरलेले कोड जागतिक पातळीवर नोंदवलेले असतील, नाही का? हो तिरी, त्यामुळे उत्पादनांचा साठा, विक्रीचा हिशोब ठेवणे यासारखी कामे फार सोपी होतात. अरे मिरी, मला या तंत्रज्ञानाबद्दल अजून काही सांगू शकतोस? तुला ऐकायचंच आहे तर सांगतो. अशाच प्रकारचे इतर सुद्धा तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जातो. म्हणजे हे तंत्रज्ञान इतर ठिकाणी देखील वापरलं जातं? हो, अगदी बरोबर. अशी विविध क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी यासारखे तंत्रज्ञान वापरणे जास्त सोयीस्कर ठरते. उदाहरणार्थ, बँकांमध्ये मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकॉग्निशन म्हणजेच MICR याचा वापर चेक नंबर्स तसेच डिपॉझिट स्लिप्स वाचण्यासाठी करतात. यामुळे बँकांना खात्यासंबंधित नोंदी ठेवणे खूप सोपे जाते आणि वेळ सुद्धा वाचतो. अरे वा, हे तर फारच भारी आहे. असेच आणखी एक अप्रतिम तंत्रज्ञान आहे, ते म्हणजे OCR किंवा ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्निशन. हो, मला त्याबद्दल माहिती आहे. त्यामध्ये स्कॅनरचा वापर कागदावरची अक्षरे ओळखण्यासाठी केला जातो आणि मग ती माहिती कम्प्युटरला कळेल अशी रूपांतरित केली जाते. पण तुला OMR बद्दल माहिती आहे का? तू मला थापा मारून मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतोयस का? अरे मी असं का करीन? OMR नावाचं तंत्रज्ञान खरोखरच असतं. OMR हे ऑप्टिकल मार्क रेकॉग्निशन याचं लघुरूप आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या ठिकाणी पेन्सिलने वगैरे खून केली आहे की नाही ते बघता येते. याचा वापर बहुतेक वेळेला बहुपर्यायी परीक्षांची उत्तरे तपासण्यासाठी केला जातो. मस्तच. पण तुला ही सगळी माहिती कशी काय मिळाली? तुला बारकोड बद्दल जशी माहिती मिळाली तशीच तू सुद्धा इंटरनेटवर जाऊनच ती मिळवली असणार.